अखिल भारतीय समस्त लोणारी समाज बंधू आणि भगिनींनो, आदरणीय भाऊंच्या नेतृत्वाखाली राधाबाई बाबाजी लोणारी नगळे ट्रस्ट आणि अखिल भारतीय लोणारी समाज धर्मशाळा जेजुरी या दोन्ही ट्रस्टला वाचवण्यासाठी आपण बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित आहात। मी आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। सन्माननीय व्यासपीठ, मी भाऊंचं नाव घेतलंय आणि भाऊंवरती प्रेम करणारे सर्वच समाज बांधव, इतर कोणाचंही नाव घेऊन वेळ घालवत नाही। समाज बांधवांनो, आपल्याला माहिती आहे की आपला समाज पहिला चुना काढायचा आहे। हा चुना पूर्वी बांधकामाला वापरला जायचा। दोन दगडांना जोडणारा हा चुना अनेक समाजांना जोडणारा आपला समाज बांधव, आपलं दुसरंही काम असायचं ते म्हणजे आपण कोळसा करायचो। लाकडं आणून ते जाळायचे आणि त्याचा कोळसा करायचा, हाही आपला व्यवसाय। भाऊ, मी आपल्याला खात्रीनं सांगतो, या ट्रस्टवरची डोळा ठेवून आपली घरं भरणारा, त्या राधाबाईची जागा विकत घेणाऱ्या, या ट्रस्टच्या नावानं आम्ही समाजसेवा करतोय असं म्हणणाऱ्या सगळ्यांचा इथून पुढे कोळसा झाल्याशिवाय राहणार नाही, ही पहिली गोष्ट या ठिकाणी महत्वाची आहे। आपण सर्वजण माऊली काय म्हणतात ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे। माऊली म्हणजे हे माऊली ऑटोमोबाईल्स नाही बघ, काय नाही तर आपल्याला वाटेल हे माऊली। ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात, जे खळांची व्यंकटी सांडो। आपला मोर्चा हा कुठल्या व्यक्तीविरुद्ध नाहीये, त्यांच्या प्रवृत्ती विरुद्ध आहे। जे चुकीचं काम करतात त्यांच्या विरुद्ध आहे। हा देखील या मोर्चाचा एक सगळ्यात मोठा संदेश आहे। खरं पाहिलं तर आपण प्रत्येक जण एकमेकांचे कुठून तरी पाहुणे रावले आहोत। मला माहित नव्हतं कोण कोणाचा पाहुणा आहे। भाऊ पण गेल्या 8 दिवसामध्ये सगळ्या पाहुण्यांना एवढे फोन गेले मोर्चाला जाऊ नका म्हणून, त्याच्यामुळे मला सगळ्यांची नातीगोती कळाली। हेच फोन जर ह्या मोर्चाला या म्हणून असे झाले असते तर अधिक बरं झालं असतं असं मला वाटतं। पण मी सर्व समाज बांधवांचं अभिनंदन करतो की हे सगळे फोन आल्यानंतर देखील कुणी फोन केले मी तुझ्या मामाचा काका आहे, कुणी फोन केले मी तुझा मेवणा आहे, कुणी फोन केले मी तुझा नातेवाईक आहे, कुणी असेही फोन केले मी 80 वर्षाचा आहे। पण कुणी असा फोन अजिबात केला नाही की मी इथं 1 लाख रुपये भाडं मिळत असताना 400 रुपये दाखवतोय, असा काही कुणी फोन केला नाही। मला वाटलं होतं की आज या ठिकाणी दप्तर बघायला मिळेल। खरं तर ही धर्मशाळा बांधली, या धर्मशाळेच्या संस्थापिकांपैकी एक विश्वस्त आमच्या नर्मदा मावशी खाडे या ठिकाणी उपस्थित आहेत। या धर्मशाळेची 3 कामं असायची। एक शासनकाठी होती आपल्या समाजाची, या ठिकाणाहून पालखी निघायची आणि त्याचबरोबर समाज या ठिकाणी एकत्रित बसायचा आणि आपले तंटे बेकडे सोडवणं, लग्न जमवणं, एकमेकांशी चर्चा करणं, ही गोष्ट या ठिकाणी होत होती। परंतु गेल्या 15 वर्षामध्ये याला अक्षरशः मरणकाळ आलेली आहे। मी 2003 साली असेच समाज बांधव या ठिकाणी एकत्रित झाले होते भाऊ। आमची एकच मागणी होती, विश्वस्त कोण आहे महत्वाचं नाही, परंतु या ठिकाणी धर्मशाळा बांधली गेली पाहिजे, समाजाला याचा उपयोग झाला पाहिजे। संपूर्ण महाराष्ट्रातनं जे लोक या ठिकाणी येत आहेत त्यांची निवासाची सोय झाली पाहिजे। प्रत्येक लोणारी बांधवाला वाटलं पाहिजे आपल्या समाजातले जुने लोक किती जाणते होते बघा। समाज खूप थोडा, आपण त्याला मूडबळ म्हणूया। मला एक जणांनी परवा म्हटल्यावर तुमचा समाज मूडबळ आहे, तुम्ही काय करू शकणार आहे? मला वाटतं या मूडबळ समाजानं आज बांधलेली वज्रमूठ आपण यांच्या अन्नात चिमूटभर मीठ कालवल्याशिवाय राहणार नाही, एवढी मोठी ताकद आपण सगळ्यांनी आज दाखवून दिली आहे। आपल्या आळंदीला मठ आहे, पंढरपूरला भाऊसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली करोडो रुपये खर्च करून मठ बांधला। जेजुरीमध्ये एवढी मोक्याची जागा असताना हे का झालं नाही, याचं कारण विश्वस्तांना हे करायचं नाही। विश्वस्त म्हणजे कोण?
तर दोनच विश्वस्त, एक ते आणि एक त्यांचा भाऊ. आपण दोघं भाऊ भाऊ मिळून खाऊ. आपले जिल्हा परिषदेचे, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुभाजी नगरे साहेब यांचं देखील मी स्वागत करतो. गेले 25 वर्ष आम्ही इकडे फिरकलो नाही भाऊ. म्हटलं आज बांधतील, उद्या बांधतील. 2 वेळाचं भूमिपूजन झालं. भूमिपूजन झाल्यानंतर बघितलं तर याला बांधकामाची परवानगी नाही. मनाला वाटेल तशी इमारत पाडली. खूप चांगला वाडा होता, चौसष्टी वाडा होता. इथं लोक बसत होते, झोपायची सोय होती. आज आपण सगळेजण बघतो इथली परिस्थिती काय आहे. हे कशामुळे झालं? आमचे दंगेकर साहेब 2 दिवसापूर्वी या ठिकाणी येऊन गेले. इथं बोर्ड होता, आज आहे का बघा. कशासाठी लपवा छपवी चालली आहे तुमची? हे सगळं चॅरिटी कमिशनरकडे गेलं, महाराष्ट्रातल्या सगळ्या लोणारी समाजाकडे गेलं. मला वाटत नाही आता लोणारी समाज तुम्हाला माफ करेल म्हणून. कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की तुम्ही या ठिकाणी काम काय करताय? भाडं घेताय आणि खाताय, ह्याच्या पलीकडे काय काम करताय तुम्ही? आणि मग माझं असं झालं, माझं तसं झालं. आम्हाला तुमच्याबद्दल नितांत आदर आहे, पण या ठिकाणी खूप मोठी धर्मशाळा व्हायला पाहिजे. आणि मला वाटतं भाऊ, लोणारी समाजाने आपल्याला कळून दिलेलं आहे की या ठिकाणी लोणारी समाजाच्या लौकिका साजेल अशी धर्मशाळा या ठिकाणी व्हावी, ती आपल्या मार्गदर्शनाखाली व्हावी. या ठिकाणी मी आपणा सर्वांच्या मते भाऊ या ठिकाणी पहिला ठराव आपण मांडू की या दोन्ही ट्रस्टचे विश्वस्त मंडळ बरखास्त करून अखिल महाराष्ट्रातल्या लोणारी समाजाच्या माध्यमातून चांगलं गजगशीर 11 असेल 15 असेल सर्व समाजातले प्रतिष्ठित लोक ज्यांनी आपल्या स्वकर्तृत्वानं दाखवून दिलंय की समाजामध्ये आम्ही काहीतरी करू शकतो, अशा मंडळाचं ट्रस्टी या ठिकाणी स्थापन करावी आणि जुनी ट्रस्टी बरखास्त करावी. ही अखिल लोणारी समाजाच्या माध्यमातून आम्ही ठराव मांडतो. माझी आपणाला विनंती, हा ठराव मंजूर करायचा का? हात करून सांगा. हा ठराव एक मी ठराव मांडतोय. अखिल भारतीय लोणारी समाज धर्मशाळा याच्या बायलॉनुसार या ठिकाणी लोणारी समाज एकत्र आल्यानंतर त्यांनी स्वतःहून या ठिकाणी अखिल भारतीय लोणारी समाज धर्मशाळेचे पंच नेमायचे असतात, 5 पंच नेमायचे असतात. याच्या अगोदरचे जेवढे असतील नसतील तेवढे सगळे ट्रस्टी बरखास्त करून समाजाच्या माध्यमातून नवीन ट्रस्ट नेमण्याचा ठराव एकमताने मंजूर आहे का? दोन्ही हाताने मंजूर आहे का? मंजूर आहे का? फोटो घ्या सर्वांनी, हातवर घ्या, फोटो घ्या, पत्रकार फोटो घ्या. जुने ट्रस्टी बरखास्त करून सर्वांनी हातवर घ्या. सर्व समावेशक ट्रस्टी या ठिकाणी स्थापन करण्यात यावे. आता मी जरा 23 एकराकडे येतो. अजून एक ठराव घ्या. अजून एक ठराव घ्या. या टेस्टीमध्ये आपल्याला सभासद वाढवतात आणि सभासदाची जे काय माझी सांगा आणि सभासद वाढवून घ्या. आता मी जरा 23 एकराकडे वळतो. साहेबजी ठराव संचालक मंडळ करताना सर्वांनी एक मिनिट सर, एक मिनिट आहे का? सर्वांना विनंती आहे, भाऊंचं भाषण झाल्यानंतर आपण रवींद्र होकर सर ठराव मांडणार आहेत. त्यावेळेस सर्व ठराव आपण व्यवस्थित मांडणार आहोत. त्यामुळे सर्वांचे मनोगत व्यक्त होऊ द्या आणि त्यानंतर शेवटी होकर सर ठराव मांडतील. आता मी जरा 23 एकराकडे येतो. खरं तर या जागेचा ताबा मूळचे आपल्या लोणारी समाजाचे मार्गदर्शक कैलासवासी नथवांना गीते आणि होळ असेल, जवळ अर्जुन असेल, सोमनतळे असेल, परिसरातले सगळेच समाज बांधव यांनी हा ट्रस्ट या जागेचा ताबा 1990च्या दशकामध्ये घेतला. त्याच्यानंतर ही जागा सांभाळण्यासाठी आपल्या समाजाचे कैलासवासी माणिकराव राणे आणि जयवंतराव राणे व यांच्या कुटुंबियांकडे सोपवली. या ट्रस्टवरती 4 ट्रस्टी होते. या ट्रस्टीच्या बायलॉज नुसार, राधाबाईंच्या इच्छेनुसार पहिली मागणी होती की या ट्रस्टींच्या माध्यमातून, त्या जागेच्या माध्यमातून ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आषाढी एकादशीच्या निमित्तानं जेव्हा पंढरपूरला जाते तेव्हा समाज बांधवांच्या निवासाची आणि खाण्याची किंवा प्रसादाची, अन्नदानाची सोय व्हावी. आणि दुसरी प्रमुख मागणी होती की कैलासवासी राधाबाई बाबाजी नगडे लोणारी
यांची जयंती पौष पौर्णिमे दिवशी ती देखील या ठिकाणी साजरी करण्यात यावी. पूर्वीचे ट्रस्टी काय करायचे माहिती आहे का? एक अर्धा किलो चिवडा आणायचे, पावशेर जिलेबी आणायचे, झाली जयंती साजरी. त्याच्यानंतर पुढचे महाभाग आले, हे तर त्यांच्यापेक्षा पुढे निघाले. यांनी तर जयंती पण केली नाही. भाऊ, अखिल भारतीय लोणारी समाज पण सोमनतळी लोणारी समाजाची दिंडी 95 का 96 क्रमांकाची दिंडी असते. या दिंडीला काही दिवस पूर्वीच्या ट्रस्टींनी अन्नदान केलं, परंतु गेल्या 15 वर्षामध्ये या समाजाला देखील कुणी अन्नदान करत नव्हतं. माझ्या आई या ठिकाणी आहेत. माझ्या आईने ही भूमिका मांडली की या लोणारी कारण तिचं देखील माहेर सोमनतळी आहे. तिने ही भूमिका मांडली की आपण लोणारी समाजाला अन्नदान करू. आणि या पालख्या गेले 15 वर्ष आमच्या जागेत उतरतात, इकडे कुणीही येत नाही. खरं तर असं म्हणतात, साधू संत येती गावा त्याची दिवाळी दसरा. साधू संत हे आपल्या समाजासाठी आहे, पण नाही या धर्मशाळेतले लोक ना ते ट्रस्टी लोक हे कुणीही नसतात. नवीन झालेली ट्रस्टी तर मी पाहिलेच नाही येत अजून, त्यांचा रंग कसा हेही माहित नाहीये. परंतु एक लक्षात घ्या, या गुलाबी रंगाने सगळ्यांची शेंडी सवय केल्याशिवाय राहणार नाही. हा लोणारी समाजाचा गुलाबी रंग आहे. हा गमती जमती केल्यामुळे 9 कोटी रुपये म्हणे व्हॅल्युएशन झालं 23 एकराचं. 20 आणि 25 लाख रुपये गुंठ्याच्या जमिनीनं जर 22 एकराचं 9 कोटी रुपये व्हॅल्युएशन करत असतील तर ह्यांचा मलिदा किती टक्के असावा हा एक मोठा प्रश्न आहे. माझ्याकडे खूप लोक आले, डॉक्टर साहेब ही जागा आम्ही घेतोय. एका ट्रस्टीच्या वैयक्तिक खात्यामध्ये 5 लाखाची इसाळ्याचं टोकन या लोकांनी जमा केलेलं आहे. एका ट्रस्टीला 50 लाख रुपयाचं टोकन या 23 एकराच्या जागेच्या व्यवहारामध्ये दिलेलं आहे. समाज बांधवांनो, मला हा प्रश्न विचारायचा आहे की 23 एकर जागा लोणारी बांधवांची आहे का कुणाची? गेंड्याच्या कातडी पांघरलेल्या कुणा गेंड्याची आहे? काय लावले? आज हा विषय 8 महिन्यापूर्वी आम्ही भाऊ आपण MIDC मध्ये मीटिंग घेतली. त्या ठिकाणी विश्वस्तांना बोलवलं. एक विश्वस्त आले होते, खूप विलासी जीवन जगतात ते विश्वस्त. आम्ही त्यांना समजावून सांगितलं, तुम्हाला काय धर्मशाळा बांधायची, तुम्हाला काय हॉस्पिटल कसलं डॉक्टर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल बांधायचंय. यांनी मल्टी स्पेशालिटी हा शब्द तरी लिहून दाखवा. आणि त्याच्यासाठी खोटी बातमी की आम्ही 4-5 एकर जमीन विकतोय आणि चारिटीकडे नाना 16 एकर जमीन विक्रीची मागणी केली आहे. अरे तिथं राणे कुटुंबीय राहत आहे, यांना सांगताय आम्ही तुम्हाला जमीन देतो आणि ट्रस्ट चारिटीकडे मागणी करताय की ह्यांच्या सहित आम्हाला जमीन विकायची, म्हणजे यांना पण बेघर करायचंय. आज तिथं अतिक्रमण झालंय. पोलीस स्टेशनला हे पत्र देत आहेत की इथला मुरुम काढून नेला जातोय. अरे मग तुम्ही कशाला ट्रस्टी झाले? तुम्हाला सांभाळता येत नाही तर? हे ट्रस्टी नसून हे रिअल इस्टेट एजंट आहेत. यांचा या जागेशी फक्त जागा आपल्या नावावरती करून घेतल्यानंतर विकायची एवढ्या एकाच हेतून हे लोक त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि म्हणून समाज बांधवांनो, आज हा मोर्चा हा प्रत्येकाला संदेश देणारा मोर्चा आहे. लोणारी समाजाच्या कुठल्याही मिळकतीकडे वाईट नजरेनं बघू नका. कुणी लोणारी समाजाची जागा खरेदी करायला आजपासून पुढे येणार नाही. ही गोष्ट या मोर्चाच्या निमित्तानं सिद्ध झाली आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, ज्याने टोकन दिले त्यांनी त्यांच्या घरातले दागिने काढून घेऊन जावे, आपली वसुली करावी. परंतु इथून पुढे कुणी तिकडे फिरकणार नाही. भाऊ आपण तिथे एक बोर्ड लावलाय की लोणारी समाजाची जागा आहे, ही जागा कुणी खरेदी करू नये. कुणी खरेदी किंवा विक्री करण्यास लोणारी समाजाची संमती नाही. मी आपणाला या ठिकाणी विश्वास देऊ इच्छितो आहोत. जेजुरीकर असतील, आज या ठिकाणी जवळ अर्जुनचे खूप लोक या ठिकाणी उपस्थित आहेत. जवळ अर्जुनच्या सरपंचांनी आपलं स्वागत केलं. रामभाऊ राणे माजी सरपंच खूप लोक आहेत. मी सगळ्यांची नावं या ठिकाणी घेणार नाही. मला तर वाटलं होतं की जवळ अर्जुनचा रस्ता जे बंद करतील की काय, पुढे लोकांना येऊ देणार नाहीत की काय. परंतु तरी देखील मी आवर्जून जवळ अर्जुनच्या प्रत्येक बांधवाचं मनापासून कौतुक करतो. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, भाऊ खूप गुंडगिरी होते.
दमदाटी होते, भुंकणारी कुत्रे अंगावर सोडायची आणि भांडणं काढायची, ही अशी प्रक्रिया कित्येक वर्ष या ठिकाणी चालू आहे. आम्ही कोणाच्या वाटाला जात नाही, गेलो तर सोडत नाही, ही काही भाषा आहे समाजामध्ये? याच्यात कुणी कमी नसतं, पण ही असली दादागिरी आजपासून संपली असं जाहीर करतो. यातल्या कुणीही अशी मस्ती करू नये. कोण कुठला राजा असेल त्याचा घरचा. मला या ठिकाणी आवर्जून नमूद करायचंय भाऊ, समाज खूप प्रगल्भ आहे, समाज हा दानशूर आहे. मी आपणाला खात्री देतो की आपण संधी द्या. ही धर्मशाळा असेल, 23 एकर असेल, समाजाच्या डोळ्याचं पारणं फेडणारा विकास त्या ठिकाणी आम्ही जेजुरीकर मंडळी करून दाखवू. या ठिकाणी प्रत्येक समाज बांधव त्या ठिकाणी येईल. महाराष्ट्रातल्या प्रत्येक समाज बांधवाला जेजुरीत आल्यानंतर, खंडोबाचं दर्शन घेतल्यानंतर माझ्या लोणारी समाजाच्या जागेमध्ये जाऊन मी राहील, पिठलं भाकरी खाईल, मी आणलेली शिदोरी सोडून जेवेल, अशी भावना निर्माण झाली पाहिजे. ही भावना होती. पूर्वी या ठिकाणी लोक यायचे, विश्वास नाही बसणार, पण या ठिकाणी लग्न होत होती. आपल्या समाजाची कित्येक लग्न या ठिकाणी झालेले आहेत. एवढी मोठी धर्मशाळा या ठिकाणी होती. या सगळ्या धर्मशाळेचं मातेरं झालंय. हे केवळ आणि केवळ विश्वस्तांच्या नाकर्तेपणामुळं, विश्वस्तांच्या निष्क्रियतेमुळं आणि सक्षम विश्वस्त नसल्यामुळे हे झालेलं आहे. म्हणून मला असं वाटतं की दोन्ही ठिकाणचे विश्वस्त मंडळ बरखास्त करावेत. भाऊ, संपूर्ण महाराष्ट्रातून, देशभरातून लोणारी समाजाला याच्यावरती प्रतिनिधित्व द्यावं. सगळा लोणारी समाज आपल्या नेतृत्वाखाली या ठिकाणी दोन्ही वास्तू, तेव्हा तुझी सोन्याची जेजुरी, त्या पद्धतीनं इथली सगळी परंपरा चालू केली जाईल. या ठिकाणची काठी पुन्हा चालू होईल. या ठिकाणची पालखी याच धर्मशाळेतून खंडोबा मंदिरावरती जाईल. अशा सगळ्या प्रथा आणि परंपरा लोणारी समाजाला अभिमान वाटेल, अशा सगळ्या प्रथम परंपरा या ठिकाणी चालू होतील. फक्त या ठिकाणी काम करण्याची संधी तरुण होत करू, समाजामध्ये प्रतिष्ठा असलेले स्वकर्तृत्वामध्ये आपल्या कुटुंबाचा संसार सुखाने चालवून, चांगल्या पद्धतीने चालवून समाजासाठी योगदान देणाऱ्या लोकांचं जर आपल्याला सहकार्य लाभलं तर नक्कीच आपण या ठिकाणी चांगल्या या दोन्ही धर्मशाळांचा विकास केल्याशिवाय राहणार नाही. भाऊ, सगळ्याजण या ठिकाणी आले. या ठिकाणी आमचे पत्रकार बांधव, प्राचार्य नितीनजी राऊत, इतर पत्रकार बांधव जे गेले 8 दिवस संपूर्ण महाराष्ट्रभर लोणारी टाइम्सच्या माध्यमातून संपूर्ण समाज जागृत करणारे विजयजी दंगेकर असतील, आमचे आसिफ मुजावर असतील, या सर्व लोणारी समाज बांधवांचा देखील आभार मानतो. आणि या मोर्चाला चांगला सक्षम बंदोबस्त पुरवणारे आमचे जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी यांचे देखील आभार मानतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय मल्हार.